So beta, we are starting chapter number 2 of maths, which is matrix. So beta, matrix मध्ये what is the definition? The matrix is the rectangular arrangement of the numbers. They can be real and complex. ठीक है ना? Real or complex, real and complex. तसे कसे असू शकतात? They are enclosed in the closed bracket. They are enclosed in the closed bracket. ठीक आहे ना? अरे बाबा, माझ्यावर वेदांत चिडला असता, अजून रोहित आहे, ती भली मोठी टोळी आहे नंतर पाहणारी. हा, आय हॅव टू रिपीट. अजून काही झालेलं नाही बघ, आता चॅप्टर सुरू झाला. ठीक आहे. सो बेटा, दे आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स. ओके, दे आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स. सो बेटा, हॉरिजेंटल रोज आहे, व्हर्टिकल कॉलम्स आहे. सो यू मे से दिस इज फर्स्ट रो, रो 1. यू मे से दिस इज रो 2. चिक चिक चिक, या नंबर ऑफ काय जे असतील त्या रोज. बेटा व्हर्टिकल जे आहेत ना, यू नो, दे आर कॉलम्स. ओके, सो यू मे से इट्स कॉलम 1, दिस इज कॉलम 2, कॉलम 3 अँड सो ऑन. सो एक जो मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर देण्याची एक पद्धत आहे, इज नथिंग बट m by n. ओके, वेअर m आर द रोज, m आर द रोज, n आर द कॉलम्स. गेटिंग? m रोज अँड n कॉलम्स. सो एखादा जो मॅट्रिक्स असेल ना, आधी रोज नंतर कॉलम असं बोलायचं. ओके, m by n, रोज बाय कॉलम्स. Cheek, 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 these are the rows. Cheek, 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 these are the columns. त्यामध्ये बेटा A11, A22, A33 are called as diagonal elements. Trace of the matrix means, समजा हा मॅट्रिक्स आहे तर trace is tree, TR, trace of A. आहे की नाही? TR, trace of A. म्हणजेच addition of the diagonal elements A11 plus A22 plus A33 and so on, काय जे असतील ते. इनफॅक्ट 3/3 असतो. चलो, प्लीज टेक स्क्रीनशॉट. ट्रेस ऑफ द मॅट्रिक्स म्हणजेच ऍडिशन ऑफ डायगोनल एलिमेंट्स. डन. चला आता पुढे जाऊया. आफ्टर दॅट वी हॅव टाइप्स ऑफ द मॅट्रायसिस. वी हॅव टाइप्स ऑफ द मॅट्रायसिस. सगळे टाइप्स मस्तपैकी शॉर्टकट मध्ये सांगतो. कॉम्पिटिटिव्ह मध्ये सगळ्यांचा एकच प्रॉब्लेम होतो, 11च्या कॉन्सेप्ट नसतात आणि मग हा चॅप्टर बरोबर बनत नाही. सो बेटा, टाइप्स मॅट्रिक्सचे टाइप्स. तर बेटा त्याच्यात सगळ्यात पहिला टाइप आहे रो मॅट्रिक्स. ओके, कशाला बोलणार रो मॅट्रिक्स? तर बेटा रो मॅट्रिक्स इज अ सिंगल रो. हु इज रो मॅट्रिक्स? इज अ सिंगल रो. अच्छा सर, एक्झाम्पल. चलो, फॉर एक्झाम्पल हे बघ, -2, अरे कोमा नाही, 0, अरे परत कोमा, प्रिंटिंग मिस्टेक, -2, 0, 3 असा एक मॅट्रिक्स लिहिला मी, ज्यामध्ये एकच रो आहे. पण हा कॉलम्स आर देअर. ठीक ठीक ठीक, 3 कॉलम्स आर देअर. बघ ना, एकच रो आहे बट 3 कॉलम्स आर देअर. सो याला आपण बोलतो रो मॅट्रिक्स. ह्याची ऑर्डर कशी लिहिणार? 1/3 आहे की नाही? आधी रो नंतर कॉलम. एक रो 3 कॉलम्स. बेटा सेकंड टाइप आहे कॉलम मॅट्रिक्स. कॉलम मॅट्रिक्स. व्हॉट अबाउट कॉलम मॅट्रिक्स सर? सिंगल कॉलम, सिंगल कॉलम. फॉर एक्झाम्पल, याला गुमनाम का ठेवायचं? नाव देऊ आहे. चला याचं नाव देऊ बी. एक सिंगल कॉलम विल बी देअर. 0, -1, -3, 4. बघ ना, एक सिंगल कॉलम आहे, किती असू शकतो? किती एलिमेंट्स असू शकतात? तर बेटा आधी रो म्हणजेच 4/1. कमॉन, ठीक 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 ठीक. आधी रोज किती? 4, नंतर कॉलम. आधी रोज नंतर कॉलम असं बोलायचं. आधी रोज नंतर कॉलम्स. बेटा थर्ड टाइप वी हॅव झिरो ऑर नल मॅट्रिक्स. झिरो किंवा नल मॅट्रिक्स. आता हे एकदम सोपं आहे, त्याच्या नावातच आहे. एव्हरी इलेमेंट इज झिरो. त्याचा प्रत्येक एलिमेंट 0 असणार आहे. ओके,
बरं, याचं काही एक्झाम्पल घ्यायची गरज नाहीये. नेक्स्ट टाइप वी हॅव इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स त्याच्या नावातच आहे स्क्वेअर मॅट्रिक्स. म्हणजेच काय, नंबर ऑफ रोज इज इक्वल नंबर ऑफ कॉलम्स. नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. जेवढे नंबर ऑफ रोज तेवढेच नंबर ऑफ कॉलम्स. चलो एक्झाम्पल, एखादा मॅट्रिक्स आहे डी. बघ त्याला मी लिहितो 3 5 -2 1. स्क्वेअर मॅट्रिक्स का, m बाय n, 2 रोज 2 कॉलम, 2 by 2 3 by 3 4 by 4. चला स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट type is we have diagonal matrix. Fifth type, diagonal matrix. कोणाला बोलायचं डायगोनल? तर बेटा एलिमेंट्स आर प्रेझेंट इन द डायगोनल्स ओनली. ओके, किंवा नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0. कसं लक्षात ठेवायचं तसं ठेवा. डायगोनल म्हणजे काय, त्याच्या डायगोनल मध्येच आहेत. म्हणजेच काय, नॉन डायगोनल एलिमेंट्स, नॉन डायगोनल एलिमेंट्स इक्वल टू 0. फॉर एक्झाम्पल समजा मला लिहायचं मॅट्रिक्स ए, अर्थात तो स्क्वेअर मॅट्रिक्स असणं फार गरजेचं आहे. ओके, मग आता इथे सपोज 2 आणि -3 आहे बघ, हे 0. बघ एलिमेंट्स आर अवेलेबल इन द डायगोनल, बाकीचे 0. दुसरं एक्झाम्पल येतो मी बी. समजा हा 3 by 3 आहे, तर 1 -1 3. तर बघ हे बाकीचे 0. गेटिंग? So you are observing the elements are available in the diagonal only. Next type is scalar matrix. Scalar matrix. पुन्हा एकदा हा स्क्वेअर मॅट्रिक्स असणारच आहे, बट डायगोनल एलिमेंट्स, अर्थात हा स्केलर इज ऑल्सो डायगोनल. स्केलर इज ऑल्सो डायगोनल, डायगोनल इज ऑल्सो स्क्वेअर. सो या गोष्टी एकदम किरकोळ आहे. इथून पुढे सगळे स्क्वेअर आहे. त्यापैकी डायगोनल म्हणजे काय, डायगोनलला एलिमेंट आहेत. स्केलर म्हणजे काय, असा डायगोनल. स्केलर म्हणजे काय, असा डायगोनल की ज्याचे डायगोनल एलिमेंट्स आर सेम. डायगोनल एलिमेंट्स आर सेम. फॉर एक्झाम्पल 2 एक्झाम्पल घेऊ आपण. एक 2 by 2 घेऊ. चलो ए, सपोज पहिला डायगोनल एलिमेंट इज मी लिहितो एक्स, तर हा सुद्धा काय असला पाहिजे एक्स. हे बाकीचे तुमचे काही असू द्या. अच्छा, स्केलर, आय एम व्हेरी सॉरी हा बेटा, आय एम व्हेरी सॉरी, 0 0. गेटिंग? स्केलर हा डायगोनल आहे की अदर एलिमेंट्स हैज टू बी 0. बी 3 by 3 एक्झाम्पल घेऊ. सपोज -1 -1 तर -1 सगळे डायगोनल एलिमेंट्स -1 पाहिजेत. तर बघ हे बाकीचे 0. तर बेटा डायगोनल एलिमेंट्स आर सेम. तर स्केलर हा डायगोनल आहे, डायगोनल एलिमेंट्स आर सेम. मी लिहितो ऑदर 0. डायगोनल एलिमेंट्स 0, डायगोनल एलिमेंट्स सेम आणि अदर्स आर 0. स्क्रीनशॉट घ्या. झालं. नेक्स्ट टाइप वी हॅव इज अ युनिट मॅट्रिक्स, किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड एज आयडेंटिटी मॅट्रिक्स. I think this is number 7th. Yes, 7th युनिट. त्याचं दुसरं नाव आहे आयडेंटिटी. तुम्हाला त्या दोन्ही शब्दांचा अर्थ पण आहे, युनिट किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स. कशाला बोलायचं?
नावातच आहे युनिट किंवा वन. तर बेटा हा एक असा स्केलर मॅट्रिक्स आहे. आता स्केलर पण डायगोनल आहे. डायगोनल हा स्क्वेअर आहे. हा असा स्केलर मॅट्रिक्स आहे की ज्याचे डायगोनल एलिमेंट्स सेम तर आहेतच, म्हणजे वन. डायगोनल एलिमेंट्स आर वन आणि ऑदर 0. त्याचे डायगोनल वन आहेत आणि बाकी सगळे 0. याला म्हणतात आयडेंटिटी. बेटा आयडेंटिटी मॅट्रिक्स इज नोटेड बाय आय. इट इज नोटेड बाय आय. मग आता बघ बर का, तो स्क्वेअर असल्यामुळं मग तो त्याला मी लिहिणार सफिक्स 2 किंवा 3 किंवा 4, कारण की 2 रो तर 2 कॉलम, 3 रो तर 3 कॉलम, 4 रो तर 4 कॉलम. आर यू अंडरस्टँडिंग? सो बेटा I2 लिहिला, 2 रो 2 कॉलम. ठीक 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 ठीक. तर बेटा डायगोनल एलिमेंट्स आर 1 है बघ, 1 1. ऑदर्स आर 0, सो 0 0. I3 बघ बर का, I फॉर आयडेंटिटी, 3 म्हणजे ऑर्डर 3, 3 म्हणजे ऑर्डर 3. रांगोळी काढूया आपण. ठीक 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 ठीक. डायगोनल एलिमेंट्स आर 1, बाकीचे सगळे 0. सो 1 1 1 आणि हे बाकीचे सगळे 0. गेटिंग? सो दिस इज कॉल्ड ॲज युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स. बेटा वी हॅव नेक्स्ट टाइप. नेक्स्ट टाइप अप्पर ट्रँग्युलर अँड लोअर ट्रँग्युलर. बघ आता अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स नावातच आहे. अप्पर म्हणजे वरती एलिमेंट्स असणार, जसं मग डायगोनल म्हणजे डायगोनललाच एलिमेंट्स होते, बाकीचे 0. तसं अप्पर म्हणजे इलेमेंट्स इलेमेंट्स बिलो डायगोनल आर 0. एलिमेंट्स बिलो डायगोनल आर 0. मग समजा एखादा मॅट्रिक्स मला ए लिहायचा आणि जो अप्पर ट्रँग्युलर आहे, बघ बर का, ठीक 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 टिंग टिंग टिंग. तर बेटा स्क्वेअर असणं फार गरजेचं आहे, त्याशिवाय तर काही होणारच नाही. मग आता एलिमेंट्स बिलो डायगोनल आर 0. तर डायगोनल एलिमेंट्स मी पहिले लिहितो तुम्हाला कळण्यासाठी, 4 3 -1 असे टाकून देतो. तर बेटा हा डायगोनल आहे, ऍग्री? ठीक 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 ठीक, हा डायगोनल आहे. तर बिलो आर 0 म्हणजे 0 0 0, ऍग्री? वरती एलिमेंट असणं फार गरजेचं आहे, 1 -4 6, काय जे असतील ते असतील. आर यू अंडरस्टँडिंग? सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स आर 0. पुढचा टाइप घेऊया आपण, 9th लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स नावातच आहे लोअर ट्रँग्युलर, म्हणजे डायगोनलच्या खाली एलिमेंट्स असतील, वरचे गायब. इलेमेंट्स इलेमेंट्स अबव डायगोनल आर 0. डायगोनलच्या वरती, मगाशी खाली होते. चलो एक एक मॅट्रिक्स लिहू आपण बी, अर्थात तो 3x3. मग आता पहिले डायगोनल एलिमेंट टाकून देऊ आपण. लेट अस से 4 4 5 असे डायगोनल एलिमेंट्स आहेत. दिस इज द डायगोनल. तर बेटा कन्व्हर्ट टू लोअर ट्रँग्युलर, असा काहीतरी एखादा क्वेश्चन आला तर बेटा लोअर म्हणजे लोअरला एलिमेंट असणार आहेत. समजा -4 -3 7. the elements above diagonal are 0. फटाफट ओके टाइप करा, सो दॅट आय कॅन अंडरस्टँड. हे तुम्हाला समजतंय. 11वीच्या छोट्या छोट्या कॉन्सेप्ट सगळ्या घेत आपण 12वीकडे जाऊ. बोला पटकन, एव्हरीथिंग ओके? डन. चला पुढे जाऊया. 8th 9th नाउ 10th. 8th 9th आता 10th.
Number 10. Beta 10th is symmetric matrix. Symmetric matrix. Sir, what do you mean by symmetric matrix? तर बेटा लक्ष दे. कुठल्या एखाद्या मॅट्रिक्सला तुला जर का सिमेट्रिक बोलायचं असेल तर प्लीज रिमेंबर द कंडिशन. Aij means element in the ith row आणि jth column. Okay. Must be Ji. Aij is Abi. Aij is Abi. म्हणजे 1 आणि 2 असेल तर 2 आणि 1 म्हणजे A in the first row second column must be in the second row first column. ओके. सो सिमेट्रिकचं एक्झाम्पल आपण लिहूया. सपोज एखादा मॅट्रिक्स आहे. अर्थात मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे प्रत्येक जण स्क्वेअर असणं फार गरजेचं आहे. सो मी डायगोनल एलिमेंट्स लिहितो ए बी आणि सी. तर बेटा सिमेट्री इज लाईक आरसा. आय जे जर का हा एच असेल तर हा एच असणं फार गरजेचं आहे. हा जी असेल तर हा जी असणं फार गरजेचं आहे. आणि हा एफ असेल तर हा एफ असणं फार गरजेचं आहे. यू कॅन ऑब्झर्व की इथे A12 बघ फर्स्ट रो, दिस इज द फर्स्ट रो. सेकंड कॉलम पहिली रो दुसरा कॉलम एलिमेंट इज एच is equal to like it is h. So it must be equal to A21 second row first column. Done. किंवा असं लिहितो मी त्याला A12 is A21 which is nothing but h. चला आता आपण काय करूया A23 must be A32 बघ सेकंड रो थर्ड कॉलम F आहे का नाही. सो थर्ड रो check आणि सेकंड कॉलम पण F आहे राईट. सो यू कॅन ऑब्झर्व की सिमेट्री दिस डायगोनल इज लाईक आरसा. सिमेट्री मध्ये ना डायगोनल बिकम्स मिरर. डायगोनल त्याच्या कंसात मी काय लिहितो मिरर. कळेल का नाही आता. डायगोनल इज लाईक अ मिरर आरसा. एच ला एच दिसल जीला जी दिसल एफ ला एफ दिसल. एफ. सो बेटा ए कोण राहिला अजून एच जी आणि एफ 1-3 तर A31 बघ फर्स्ट रो थर्ड कॉलम जी आहे तर check थर्ड रो फर्स्ट कॉलम जी आहे. गेटिंग. स्क्रीनशॉट घ्या. सो दिस वॉज अबाउट सिमेट्रिक मॅट्रिक्स. नाउ नेक्स्ट टाइप इज 11th स्क्यू सिमेट्रिक किंवा अँटी सिमेट्रिक. Skew symmetric. It is also called as anti-symmetric. Skew is the most famous name. So बेटा इथे काय होईल Aij is minus Aij. Aij is minus Aj. म्हणजे इथे एच असेल तिथं मायनस एच असणं गरजेचं आहे. इथं मायनस जी असेल तिथं प्लस जी असणं गरजेचं आहे. इथे एफ असेल तर हा एक जण मायनस पाहिजे. सायन्स मस्ट चेंज्ड. डायगोनलला मिरर मी लिहित नाहीये प्लीज ऑब्झर्व. ओके. बट diagonal elements must be zeros. Diagonal elements. Diagonal. Come on. Must be zero. Diagonals must be zero. So you're observing की A12 बघा लक्षात आहे. बघ हा डब्बा जमला पाहिजे. A12 कोण A12 पहिली रो दुसरा कॉलम एच. बर A21 कोण बेटा हे बघ सेकंड रो फर्स्ट कॉलम आहे का नाही मायनस एच. चला A23 सेकंड रो थर्ड कॉलम काय बेटा मायनस एफ. तर A32 असला पाहिजे प्लस एफ आहे का. येस सर. check थर्ड रो सेकंड इज प्लस एफ. A13 पहिली रो तिसरा कॉलम इट इज जी. A31 check थर्ड रो फर्स्ट कॉलम
इज मायनस जी. ओके टाईप करा, स्क्रीनशॉट घ्या. ग्रॅप होतोय सगळ्यांना, ग्रॅप होतोय सगळ्यांना. डायगोनल एलिमेंट्स मस्ट बी 0, प्लीज रिमेंबर. पुढे जाऊया. फार फास्ट चाललोय का आपण? अरे आपण व्यवस्थित चाललोय का? परफेक्ट ना? चलो. 11 types we have seen. पुढे जाऊया. And we have determinant of matrix. Okay. Third, 13th, ना 11 झाले ना, 12th. Determinant of matrix. आता मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट, ठीक आहे ना. कुठलाही एक मॅट्रिक्स दिला तर त्याचा डिटर्मिनंट कसा काढायचा? समजा मला हा मॅट्रिक्स दिला, ए काय दिला बेटा? 3 2 -1 0. सर सगळे टाइप्स घेतल्यावर स्टॉप करा. ऑब्वियस आहे, सगळे टाइप झाल्यावर आपण स्टॉप करणार. दिस इज दी मॅट्रिक्स आहे. ओके. आता या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट मला पाहिजे, तर बेटा काय करायचं? हा जो ए त्याला मॉड टाकायचा. ओके. इथे सुद्धा ब्रॅकेट्स काढायचे, मॉड टाकायचा. इट इज नॉट मॉड ऍक्च्युअली, इट इज द सिम्बॉल ऑफ डिटर्मिनंट. इट इज डिनोटेड बाय दिस वे, डिटर्मिनंट ऑफ ए विच इज इक्वल टू. आता डिटर्मिनंट का सोडत येतं 10वी पासून सगळ्यांना माहिती राहो, है की नाही? 3 × 0. मायनसचं साईन कंपल्सरी द्यायचं बोललो मी, मायनसचं साईन कंपल्सरी द्यायचं. ब्रॅकेट टाक. 2 × -1. ओके. 3 × 0 is 0. Minus of minus plus 2. Answer is 2. स्क्रीनशॉट घ्या. बर 3/3 एक्सपान्शन जमतंय ना डिटर्मिनंट सगळ्यांना? युट्यूब वरती आपण एक व्हिडिओ पण टाकले त्यासाठी, मायनर्स को फॅक्टर्स. युट्यूब वरचा आपला व्हिडिओ पहा, डिटर्मिनंट डिटेल मध्ये शिकण्यासाठी. कसा काढायचा मी ते सगळं दिलंय तुम्हाला. सो दिस वॉज अबाउट डिटर्मिनंट ऑफ द मॅट्रिक्स. आफ्टर दॅट we have singular matrix number 13th. Number 13th, singular matrix. तर बेटा सिंग्युलर कशाला बोलणार आपण? When determinant of matrix is 0, it is called a singular matrix. Determinant of matrix is equal to 0. सिंग्युलर कधी बोलायचं बाळा त्याला? की जेव्हा त्याचा डिटर्मिनंटचं उत्तर किती आलं पाहिजे रे? 0. डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स इज इक्वल टू 0. फॉर एक्झाम्पल यम नावाचा एक मॅट्रिक्स आहे. ओके. इट इज गिवन इन दिस वे. असा एक मॅट्रिक्स आहे. आता याचा मला जर डिटर्मिनंट काढायचा आहे, सागर कसा करणार मी? डिटर्मिनंट ऑफ यम इज इक्वल टू 2 × -4. कपडे घाला, मायनस साईन टाका आणि मग 8 × 1 करा, विच इज इक्वल टू 2 × -4 किती झाले बेटा? -8. इथं मायनसचं साईन करतो मी याला, बरं का? थोडं ऍडजस्ट करतो आपल्यातले आपल्यात. सो बेटा दिस इज द मॅट्रिक्स यम. 2 × -4. ओके. मायनस साईन टाक, -8 × 1. सो -8 मायनस ऑफ मायनस प्लस 8, उत्तर आलं 0. अँड देअरफॉर बघा आता, डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स एम इज 0. देअरफॉर एम इज सिंग्युलर मॅट्रिक्स. एम इज सिंग्युलर मॅट्रिक्स. झालं. आता पुढचा टाइप इज व्हेरी सिंपल. 14th, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स.
म्हणजे answer zero आलं तर राहतं त्यामध्ये. माईक म्यूट करा. माईक म्यूट करा. आणि जो जो तुमचा प्रॉब्लेम आहे तो चॅट मध्ये मला टाईप करून पाठवा. आवाज ब्रेक होतोय. तुमची क्वेरी प्लीज टाईप करून पाठवा. प्लीज तुमचा जो डाऊट आहे तो टाईप करून पाठवा. आवाज ब्रेक होतोय. सागर तुमचा जो काही डाऊट आहे या टाईप मध्ये झिरो असल्यावर असू दे ना. झिरो आहे सगळे एलिमेंट्स झिरो असतील तर तो झिरो मॅट्रिक्स झाला. गेटिंग. पण एखाद्या मॅट्रिक्सचं उत्तर शून्य येत असेल तर तो सिंग्युलर मॅट्रिक्स आहे आणि येत नसेल तर तो नॉन सिंग्युलर आहे. अजून काही डाऊट्स असतील तर विचारा. मी थांबतो म्हणजे आय एम वेटिंग फॉर युअर डाऊट्स. कम ऑन. सिंग्युलर असतो. येस येस असतो सिंग्युलर सागर. येस. अजून काही डाऊट्स असतील तर प्लीज विचारा. टाईप करून विचारा. मी थांबतो 1 मिनिट. आय एम वेटिंग फॉर युअर क्वेश्चन्स. हाच डाऊट होता. ओके चला थोडं पुढे जाऊयात अजून. We have done with the types up to this and the last is hopefully transpose. Last type is transpose. आणि मग थांबू आपण आता. माझी थांबायची इच्छा नाही पण मला तुम्हाला विचारायची गरज आहे. नाही तुम्ही लगेच म्हणा सर थांबायचं सर वी वॉन्ट टू स्टॉप. हा वोटिंग घेऊ आपण. हा टाईप झाल्याच्या नंतर थांबायचं का पुढे जायचं. ठीक आहे विचार करा तोपर्यंत. नेक्स्ट अँड द लास्ट 14th टाईप ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. प्रणवला विचारूया आपण म्हणजे डोक्याला त्रासच नाही. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. मला माहिती आहे प्रणव इज इन माय फेवर. वेटिंग फॉर प्रणव. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स करायला जर का सांगितला तर सिम्पली इंटरचेंज rows and columns. Interchange rows and columns, which implies order will get interchanged. Order will get interchanged. पहिले m by n असेल तर नंतर n by n होईल. फॉर एक्झाम्पल एखादं मॅट्रिक्स लेटेस्ट से ए. अच्छा मॅट्रिक्स ट्रान्सपोज इज डिनोटेड बाय डॅश किंवा टी असं. त्याला ना ए डॅश और ए ट्रान्सपोज. समजा ए मॅट्रिक्स असेल तर डॅश किंवा टी असं दोन्ही प्रकारे काही दिसेल तुला कम्प्युटर मध्ये. ओके सो ए इज इक्वल टू एखादा मॅट्रिक्स आहे सपोज 2 2 -4 0 1 -7 असा एक मॅट्रिक्स आहे. मला पटकन याची ऑर्डर सांगा सगळ्यांनी प्रायव्हेट मध्ये. पटकन मला याची ऑर्डर सांगा सगळ्यांनी प्रायव्हेट मध्ये. इतरांना दिसायला नको तुमचं उत्तर. फक्त मला दिसलं पाहिजे ते. कम ऑन. ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर सांगा. टेल मी ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स. कम ऑन. प्रत्येकाने सांगायचंय. आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय. टेल मी ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स. I want reply from everyone. Perfect. Sahil is correct. Pranav बोला. I want reply from everyone. अश्लेष, पलक, पायल, स्वराज, विद्या. ऑर्डर नाही जमत आहे का?
ऑर्डर नाही जमत आहे का? ऑर्डर सांगता ना. अरे बापरे, हे काय आलं? IJJKKI. अरे अश्लेष, बेटा मी जेव्हा पण तुला ऑर्डर विचारील ना, ऑर्डर ऑर्डर असते M/N. तर बेटा आधी रो नंतर कॉलम. असं सांगायचं मला. काय सांगायचं? आधी रो क्रॉस नंतर कॉलम. रो किती आहेत सांग आधी? छिक छिक 2. अश्लेष सो 2. नंतर कॉलम सांग. छिक 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 3. डन. 2/3. पहा आमच्या प्रणवला आलं राव. येस प्रणव, यू आर परफेक्ट. 2/3 झालं. बेटा लक्ष दे. तर ट्रान्सपोज म्हणजे काय? इंटरचेंज. रोज आणि कॉलम्सला इंटरचेंज करा. ऑर्डर विल गेट इंटरचेंज. म्हणजे काय? ह्या ए चा जर का ट्रान्सपोज करायचा, मी लिहू का AD, ओके, डॅश किंवा टी दिस वे. तर ए ट्रान्सपोज काय होईल बेटा? इंटरचेंज रोज अँड कॉलम्स. रोला कॉलम करा बरं का, 2 2 -4. दुसऱ्या रोला दुसरा कॉलम करा, 0 1 -7. बघ, 0 होती कॉलम झाला, 0 होती कॉलम झाला. जो कॉलम होता ती रो झाली, सेकंड कॉलम सेकंड रो झाली, थर्ड कॉलम थर्ड रो झाली. हॅपी? येस सर. पटकन याची ऑर्डर सांगा आता मला. ऑर्डर सांगताना M/N. हा, आधी रो नंतर कॉलम. छिक 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 3 रोज नंतर कॉलम 3/2. डन. So what have you observed?